नमस्कार मित्रांनो, 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर विशेष चर्चा जी झाली ती बंगालच्या निवडणुकाबद्दल झाली. कारण TMC म्हणजे ममता बॅनर्जीचा पक्ष पराजित झाला आणि BJP त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आला. तेव्हा भारतभर सगळीकडे ही चर्चा होती की TMC हा पक्ष कसा हरला आणि ममता बॅनर्जी स्वतः कशा पराजित झाल्या याची जेव्हा चर्चा झाली त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या मागची कारणमीमांसा पत्रकारांनी करण्याचा प्रयत्न केला. खरं तर सुरुवातीला जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाही, कारण मतदार फारसं बोलत नाही, तो मतदानाद्वारे व्यक्त होतो. मग अशा वेळेस पत्रकार आणि वेगवेगळे न्यूज चॅनलसुद्धा संभ्रमात असतात. यूट्यूबरांना काही कळत नाही की नक्की ह्या राज्यामध्ये कोण निवडून येणार आणि कोण पराजित होणार. तर जेव्हा निकाल लागतो तेव्हा मग समीक्षेला सुरुवात होते, असं का झालं तसं का झालं. खरं तर ममता बॅनर्जीच्या 15 वर्षाची इनकम्बन्सीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या पराजयाला कारणीभूत ठरली. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते भ्रष्टाचार करत होते, दमदाटी करत होते आणि लोकांना घाबरून सोडत होते, लोकांमध्ये दहशत निर्माण करत होते, हे सुद्धा त्याचंच कारण आहे. त्याच पद्धतीने महिला सुरक्षा हा मोठा प्रश्न होता. खरं तर ममता बॅनर्जी यांना मुसलमान आणि महिला मोठ्या प्रमाणात मतदान करत होत्या, पण यावेळेस महिलांनी त्यांना फारसं मतदान केलं नाही. कारण मध्यंतरी 1-2 घटना अशा घडल्या, त्या ठिकाणी ममता बॅनर्जी त्या महिलांच्या पाठीमागे उभं न राहता त्या सरळ गुंडांच्या पाठीमागे उभं राहिल्या, असं एकूण लोकांच्या लक्षात आलं. कारण हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने एका डॉक्टर स्त्रीवर बलात्कार झाला, तिचा खून झाला आणि अशा वेळेस ममता बॅनर्जी यांनी जो गुन्हा करणारा व्यक्ती होता किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते त्यांच्या पाठीमागे ते उभ्या राहिल्या, हे समाजाच्या लक्षात आले. त्यामुळे महिला त्यांच्यापासून बाजूला गेल्या. त्याच पद्धतीने की निवडणूक आयोगाने जी वोटर लिस्ट पडताळणी केली त्याला ममता बॅनर्जींनी खूप विरोध केला आणि त्या पार सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या. तेव्हा हे असं लोकांच्या लक्षात आलं. विशेष म्हणजे भद्र लोक जे लोक होते, जे सभ्य लोक समजले जात, जे शिक्षित होते, त्यांच्याही लक्षात आले की ममता बॅनर्जी वोटर पडताळणीला एवढा विरोध का करतात. कारण ती पडताळणी वर्षानुवर्षे पूर्ण भारतभर होत असते आणि कुठेही गदारोळ होत नाही. कुठलाही पक्ष, कुठलाही नेता त्या पडताळणी विरोध करत नाही, तो सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जात नाही. मग ममता बॅनर्जी का गेल्या याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलं की जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना संरक्षण मिळावं म्हणून ममता बॅनर्जीने हा सगळा उपद्रव केला आणि तो लोकांच्या लक्षात आला. जर ह्या राज्यामध्ये बांगलादेशी मोठ्या येत असतील आणि त्यांना ममता बॅनर्जी सुरक्षितपणा देत असेल, मग आपले हक्क जर त्या लोकांमुळे जात असतील, मग तो व्यापार असेल, तो नोकरदार वर्ग असेल, त्यांचे हक्क जर परकीय देशातला नागरिक हिसकून घेत असेल तर मग स्थानिक व्यक्ती हा विचार करेल आणि त्याच पद्धतीने तो विचार झाला आणि लक्षात आले की ममता बॅनर्जी बोलतात वेगळं आणि करतात वेगळं. तेव्हा मग अशा वेळेस ममता बॅनर्जीने ह्या राज्यातून जाणंच योग्य आहे. हा सगळा विचार करून ममता बॅनर्जीचा TMC पक्ष प्रचंड मतांनी पराजित झाला. विशेष म्हणजे त्यांना जी अशा पद्धतीने गॅरंटी होती की महिला, भद्र लोक आणि मुसलमान समाज आपल्यापासून दूर जाणार नाही, तिघांनी त्यांना मतदान फारसं केलं नाही. मुळात मुस्लिमांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं, पण वोटर पडताळणीमध्ये जे 30 ते 27 लाख लोक वगळण्यात आले आणि त्यानंतर जे 2 ठिकाणी नावं होते, म्हणजे एखादा व्यक्ती मुंबईला नोकरी करत असेल तर तो मुंबईलाही मतदान करत असेल, कलकत्त्याला मतदान करत असेल, त्यानंतर मयत हे सगळेच काढले गेले आणि त्यामुळे जो ममता बॅनर्जीला पाठिंबा देणारे जे लोक होते ते बाजूला गेले आणि त्याचा दुष्परिणाम ममता बॅनर्जीने भोगावं लागला. एकूणच जे वातावरण तयार झालं ते ममताच्या विरोधात होतं, पण ते सुरुवातीला लक्षात आलं नाही. कारण लोकांना असं वाटायचं की ममता बॅनर्जी खंबीरपणे उभ्या आहेत, त्या सभ्य आहेत, त्या चांगल्या वागतात, समाजासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना उभ्या केलेल्या आहेत आणि पश्चिम बंगालच्या त्या असल्यामुळे आणि त्यांचा इतका करिश्मा कोणाकडे नसल्यामुळे ममता बॅनर्जी पराजित होणार नाही, पण लोकांनी त्यांना पराजित केलं आणि BJPला निवडून आलं. एकंदरीत हे सगळं अशा पद्धतीने घडलं. नमस्कार.